एका 11 वर्षाच्या निष्पाप मुलीने शाळेतून घरी जाताना असा कोणता गुन्हा केला होता, की तिच्यावर इतका भयानक हल्ला झाला? हा प्रश्न आज प्रत्येकाच्या मनात उभा राहत आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील वडगाव पान परिसरात माणुसकीलाच काळिमा फासणारी ही धक्कादायक घटना घडली आहे. ही मुलगी इयत्ता 6वीत शिकते. रोजप्रमाणे ती त्या दिवशीही शाळेत गेली होती. उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे शाळा सकाळी भरते. साधारणपणे 11:30 ते 12:45च्या दरम्यान शाळा सुटली आणि ही मुलगी सायकलवरून आपल्या घराच्या दिशेने निघाली. सगळं काही नेहमीप्रमाणेच सुरू होतं. पण काही क्षणातच तिचं आयुष्य कायमचं बदलून गेलं. गावाच्या रस्त्याने जात असताना एका अज्ञात युवकाने तिला अडवलं. पत्ता विचारायचा आहे असं सांगत तिच्याशी बोलायला सुरुवात केली. ही चिमुकली काही समजून घेण्याआधीच त्या नराधमाने थेट तिच्या चेहऱ्यावर ॲसिड फेकले आणि तिथून पळ काढला. हा हल्ला इतका अचानक आणि भीषण होता, की मुलगी वेदनाने तडफडू लागली. जोरजोरात ओरडू लागली. काय करावं काहीच कळेना. तिच्या आवाजाने आसपासचे लोकं धावत आले. त्यांनी लगेच परिस्थितीची गंभीरता ओळखली आणि तिला तातडीनं उपचारासाठी जवळच्या जॉम्बेकर हॉस्पिटलमध्ये नेलं. त्यानंतर पुढील उपचारासाठी तिला लोणी येथील प्रवरानगर रुग्णालयात दाखल करण्यात आलं. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार तिच्या चेहऱ्याच्या उजव्या बाजूला आणि डोळ्याजवळ सुमारे 60% भाजला आहे. सध्या तिची प्रकृती स्थिर आहे, पण ती अजूनही डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहे. या घटनेतील सर्वात वेदनादायक बाब म्हणजे या मुलीची परिस्थिती अत्यंत गरीब कुटुंबातील आहे. तिचे वडिलांचं छत्र आधीच हरवलेलं आहे आणि तिची आई मोलमजुरी करून घर चालवते. अशा परिस्थितीत या घटनेने त्या कुटुंबावर मोठं संकट कोसळलं आहे. घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस प्रशासनाने तात्काळ तपास सुरू केला. संगमनेरचे विभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर कुणाल सोनवणे आणि पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंके यांच्यासह मोठा पोलीस बंदोबस्त घटनास्थळी दाखल झाला आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत आणि आरोपीच्या शोधासाठी 10 विशेष पथके तैनात करण्यात आली आहे. पोलीस सर्व बाजूंनी तपास करत आहे. मात्र अजूनही या हल्ल्यामागचं नेमकं कारण स्पष्ट झालेलं नाही. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचं आणि संतापाचं वातावरण निर्माण झालं आहे. पालकांच्या मनात आपल्या मुलांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. दरम्यान या प्रकरणावर राजकीय स्तरावरही तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे. आमदार चित्रा वाघ यांनी हा प्रकार अत्यंत संतापजनक असल्याचं सांगत आरोपीला कठोर शिक्षा होईल असा इशारा दिला आहे. तसंच मुख्यमंत्री आणि पालकमंत्री विखे पाटील हे देखील या प्रकरणावर लक्ष देऊन आहेत. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनीही तपास अधिकाऱ्यांना आरोपीला तात्काळ अटक करण्याचे निर्देश दिले आहेत आणि महिला व बालकाच्या सुरक्षेबाबत शून्य सहनशीलतेची भूमिका स्पष्ट केली आहे. पण या सगळ्यात एक मोठा प्रश्न राहतो. आपल्या मुलीवर खरोखर सुरक्षित आहेत का? रस्त्यावर एकटी जाणं आजही इतकं धोकादायक आहे का? आणि अशा गुन्हेगारांना कायद्याची भीती वाटत आहे की नाही? अनेक नेत्यांनी यावर कडक कारवाई झाली पाहिजे असे आदेश दिले आहेत. त्याचबरोबर वडगाव पानमधल्या ग्रामस्थांनी रस्ता रोक आंदोलन केलं आहे. नराधमाला लवकरात लवकर पकडा आणि कठोर शिक्षा द्या अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. मुलगी फक्त 11 वर्षाची अल्पवयीन आहे. मुलीच्या आईने माध्यमांशी बोलताना स्पष्ट शब्दात सांगितलं, की आमची कोणाशीही दुश्मनी नाही. तरी देखील अशा प्रकारे ॲसिड हल्ला केला. कुटुंबियांनी फक्त एकच मागणी केली आहे, की आरोपीला कठोर शिक्षा झाली पाहिजे. तर मंडळी, या घटनेबद्दल आपलं काही मत असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये नोंदवायला विसरू नका.